नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस-एम-ए चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर पहिली न्यूज आहे म्हणजे यूएस मार्केट काल पॉझिटिव्हली ओपन झालं, पण ॲपल अँड टेस्ला या दोन शेअरनी मार्केटला निगेटिव्ह केलं। पण त्यातील टेस्लाने वगैरे 6 to 7% वगैरे डाऊन रॅली दाखवली। त्यांनी पहिल्यांदाच वगैरे त्यांच्या ऑपरेशनलमध्ये व्हेकल जे आहेत व्हेकल सेल जे आहेत त्यामध्ये ड्रॉप पाहिलं। लास्ट 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदाच टेस्लाने फुल इयर बेसिसवर युनिट कमी विकली आहेत। या वर्षी म्हणजे 2024 मध्ये 1.79 मिलियन युनिट त्यांनी सेल केलेलं आहे। 2023 पेक्षा मार्जिनली कमी विकली आहेत त्यांनी। 2025 साठी एलन मस्कचे वगैरे एक्सपेक्टेशन आहे की टेस्ला वगैरे 20-30% वगैरे व्हॉल्यूम वाईज वगैरे ग्रो करेल। तसेच लोअर प्राइसवर ते मॉडेल ही लॉन्च करणार आहेत या कॅलेंडरच्या फर्स्ट हाफमध्ये। त्यासोबत कंपनीने काही टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटवरही काम ती कंपनी करत आहे। त्यामुळे इन्व्हेस्टर याकडे पॉझिटिव्हली पाहत आहेत। तसेच टेस्लाचे प्रमोटरचे वगैरे US गव्हर्नमेंटसोबत चांगले रिलेशन आहेत, ज्यामुळे लास्ट 2 मंथमध्ये एक चांगली शांता रॅली वगैरे टेस्ला शेअरने वगैरे दाखवली आहे। पण हा जो नंबर आहे तो वेगळीच कहाणी वगैरे सध्या सांगत आहे। तर जर पुढे म्हणलं तर आपलं जे इंडियाचे IT हायरिंग आहे त्यामध्ये भरपूर स्ट्रॉंग वगैरे ग्रोथ दिसत आहे। मागील काही महिन्यापासून हायरिंग डबल डिजिटमध्ये ग्रोथ सांगत आहे। तर हा जो जॉब इंडेक्स आहे नोव्हेंबरमध्ये पॉझिटिव्ह राहिला आहे, पण जॉब इंडेक्सनुसार वगैरे AI रिलेटेड जॉबमध्ये 36% ची ग्रोथ झाली आहे। म्हणजे या महिन्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक चांगली हायरिंग झाली आहे। याशिवाय टोटल जॉब इंडेक्समध्ये वगैरे 9% ची वगैरे ग्रोथ दिसली आहे। आणि मिस्टर हितेश ओबेरॉय जे की इन्फो एजचे वगैरे मॅनेजरियल पर्सन आहेत, ते म्हणतात की IT हायरिंग गेल्या काही वर्षामध्ये स्लो झाली आहे, कारण की मोठ्या प्रमाणात यापूर्वी वगैरे हायरिंग झाली होती, त्यामुळे आता आपल्याला मंदी दिसली आहे। त्यामुळे युटिलिटी रेट जो आहे तो कमी झालेला आहे, ते आता परत प्री कोविड लेवलवर येत आहेत। आणि मोठ्या फर्मा पुन्हा वगैरे हायरिंग मोठ्या प्रमाणात वगैरे स्ट्रॉंग करत आहेत, त्यामुळे 2025 मध्ये वगैरे हायरिंगमध्ये मुवमेंट वगैरे एक पॉझिटिव्ह वगैरे दिसत आहे सध्या 2025 मध्ये। तसंच पुढे म्हणलं तर जे आपलं भारताचे जे पॉवर इंडस्ट्री आहे ती अगोदरच प्रायव्हेट झाली आहे, पण आणखी न्यूक्लिअर पॉवर इंडस्ट्री जी आहे ती प्रायव्हेटायझेशन त्याचं झालेलं नाही। यासाठी आता गव्हर्नमेंटने फर्स्ट स्टेप घेतली आहे। गव्हर्नमेंटची एक पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहे, जिचं नाव आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। या कंपनीकडे सर्व आपल्या कंट्रीचे सर्व न्यूक्लिअर ॲसेट वगैरे या कंपनीकडे आहेत। यांनी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल काढलेला आहे, 220 मेगावॅट कॅपॅसिटी असेल स्मॉल साईज न्यूक्लिअर आपलं रेक्टॉर्समध्ये। तर हे BSRच्या प्रोजेक्टसाठी हे कंपनीने प्रायव्हेट प्लेअरकडून प्रपोजल मागितला आहे। तर यातील कंपनी प्रोजेक्ट बनवेल, लँड ॲक्विजिशन पासून ते प्रोजेक्ट कंस्ट्रक्शनपर्यंत सर्व ॲक्टिव्हिटी ती कंपनी करेल। त्यानंतर हे प्रोजेक्ट वगैरे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला हँडओव्हर करावे लागेल। तर यासाठी मोठे प्लेयर इंटरेस्टेड आहेत। टाटा पॉवरने ऑलरेडी म्हटलं आहे की
या न्यूक्लिअर पॉवर प्रोजेक्टसाठी आम्ही तयार आहोत व ते गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनचे वेट करत आहेत। आणखी जास्त कसे गव्हर्नमेंट याचं प्रायव्हेटायझेशन या सेगमेंटमध्ये करेल आणि तेथील ऑपॉर्च्युनिटीचा फायदा वगैरे त्या संधीचा फायदा टाटा पॉवरला कसा होईल ते पाहता येतं। यासोबतच NTPCनेही या डीलमध्ये इंटरेस्टेड दाखवलं आहे। तसेच रिलायन्स L&T अँड अडानी ग्रुप हे या रेसमध्ये आहेत। तर आता इंडियाची न्यूक्लिअर कॅपॅसिटी टोटल कॅपॅसिटी जी आहे ती 9 गीगावॅटची आहे। ती FY23 पर्यंत वगैरे ती कॅपॅसिटी वगैरे 22 गीगावॅटची करायची आहे व FY47 पर्यंत वगैरे 7 पर्यंत वगैरे 100 गीगावॅटची वगैरे कॅपॅसिटी करण्याचे टार्गेट आहे न्यूक्लिअर पॉवरची। तर यासाठी 2 ते पावणे 2 लाख करोड रुपये वगैरे इन्व्हेस्ट करावे लागतील। न्यूक्लिअर पॉवर हा झिरो एमिनेशन क्लीन एनर्जी सोर्स आहे। यामध्ये रिन्युएबल एनर्जी हा सोर्स नाही, त्याचा हा सोर्स नाही, त्यामुळेच इंडियन गव्हर्नमेंट यावर फोकस करत आहे सध्या। तसंच आपल्या इंडियाचे वगैरे मॅन्युफॅक्चरिंग PMI नंबर जे आहेत ते आलेले आहेत। तो नंबर वगैरे रेकॉर्डली स्लिप वगैरे झाला आहे लास्ट 12 मंथमध्ये। तर तो डिसेंबरमध्ये 56.4 नंबर वगैरे आलेला आहे। परचेस मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स जो की नोव्हेंबरमध्ये 56.5 होता, 56.5 होता, जे की डिक्लाइन थोडं झालेलं आहे। हा नंबर अबोव 50 असेल तर या सेगमेंटमध्ये चांगली ग्रोथ दाखवतो। हा नंबर जेवढा मोठा असतो तेवढी चांगली ग्रोथ असते मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीमध्ये। यामध्ये डिक्लाइन वगैरे दिसत आहे म्हणून ही कन्सर्नची बाब आहे। तर लास्ट 2 मंथपासून हा नंबर कंटिन्यू पडत आहे। जर ओव्हरऑल ॲव्हरेज पाहिलं 2024 तर तो ॲव्हरेज पाहिलं तर 57.5 PMI नंबर वगैरे आला आहे आणि तसं 2023 मध्ये ॲव्हरेज पाहिलं तर 56.8 हा नंबर होता। यामध्ये थोडी ग्रोथ दिसली आहे, पण तो मार्चमध्ये जो नंबर होता तो पीकवर गेला होता, म्हणजे 59.1 वर हा नंबर वगैरे गेला होता। त्यानंतर हा डिसेंबरमध्ये 56.4 वर हा PMI नंबर वगैरे आलेला दिसत आहे आपल्याला। त्याच्यात पुढील म्हणत ऑटो स्टॉक म्हणजे आपलं जे मार्केट होतं काल यामुळेच पॉझिटिव्हली राहिलं होतं। ऑटो स्टॉकमध्ये भरपूर पॉझिटिव्हिटी दिसली आहे। ऑटो निफ्टी ची गोष्ट केली तर मोर दॅन 2% ते अप होतं काल। त्यामध्ये आयशर मोटर, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझुकी यासारख्या भरपूर कंपन्या वगैरे पॉझिटिव्ह साईडवर राहिली आहेत। आयशर मोटरने सर्वात जास्त 7% रॅली दाखवली आहे व त्यांनी वगैरे डिसेंबरमध्ये 25% वगैरे सेल्स व्हॅल्यूमध्ये ग्रोथ सुद्धा दाखवली आहे इयर ऑन इयर बेसिसवर। तर कंपनीने 79,000 पेक्षा जास्त युनिट सेल केले आहेत या मंथमध्ये। तसेच त्यांनी एक्सपोर्टमध्येही ग्रोथ दाखवली आहे आणि एक्सपोर्टमध्ये त्यांनी 19% ग्रोथ वगैरे रजिस्टर केली आहे आणि रॉयल एनफिल्डने वगैरे 11,000 पेक्षा जास्त युनिट वगैरे रजिस्टर केले आहेत आणि मारुती सुझुकीनेही नंबर चांगले दाखवले आहेत आणि महिंद्रा आणि महिंद्राचे भरपूर नंबर स्ट्रॉंग राहिले आहेत। डिसेंबरमध्ये 18% ग्रोथ दाखवली आहे त्यांच्या स्पोर्ट युटिलिटी व्हेकलमध्ये। तसंच पुढील म्हणत समडे नंबर वगैरे पॉझिटिव्ह आले आहेत ऑटो सेक्टरचे, पण हिरो मोटोकॉर्पचे वगैरे नंबर तेवढे चांगले आलेले नाहीत, तेवढे चांगले दिसले नाहीत।
यांचा टोटल सेल जो आहे तो 70 to 80% वगैरे डिक्लाइन झालेला आहे आणि मोटरसायकल सेलमध्ये वगैरे 16% ड्रॉप वगैरे दिसत आहे अँड स्कूटर सेलमध्ये 33% वगैरे डिक्लाइन वगैरे त्यामध्ये दिसली आहे आणि मोटरसायकल हा कंपनीचा बिगेस्ट सेगमेंट आहे त्यामध्ये जवळपास त्यांनी 2.98 लाख युनिट वगैरे सेल केले डिसेंबरमध्ये व डोमेस्टिक रेव्हेन्यूमध्ये 22% वगैरे डिक्लाइन वगैरे दिसलं आहे व एक्सपोर्टमध्ये चांगली एक ग्रोथ वगैरे दिसली आहे म्हणजे 31,000 युनिट वगैरे त्यांनी एक्सपोर्टसुद्धा केलेली आहेत. त्याच्यात पुढे म्हणजे डीमार्टचे जे डीमार्ट जो आहे तो डीमार्ट थोडासा म्हणजे पॉझिटिव्हली आज राहिला आहे आज पॉझिटिव्ह रिॲक्ट करतो म्हणजे त्यांनी हे जे नंबर आहेत क्वार्टर 3चे यामध्ये फेस्टिव्ह सीझन होतं त्यामुळे एक चांगली रॅली आलेली आहे चांगला यांचा रेव्हेन्यू वगैरे वाढलेला आहे आणि यांनी गेल्या क्वार्टरमध्ये यांनी म्हटलं होतं की आम्ही न्यू आपलं ग्रोसरी प्लॅटफॉर्मसुद्धा आम्ही ऑनलाईन ग्रोसरी प्लॅटफॉर्मसुद्धा आम्ही बनवणार आहोत असं म्हटलं होतं आणि या क्वार्टरमध्ये त्यांनी 10 न्यू स्टोर वगैरे त्यांनी ओपन केले. आता त्यांची स्टोअरची व्हॅल्यू स्टोअरची संख्या वगैरे 387 वगैरे झालेली आहे. त्याच्यात पुढील मला तर V2 रिटेल CB रिटेल कंपनी आहे यांची ही नंबर पॉझिटिव्ह राहिली आहे. इथं कंपनीने जवळपास 58% रेव्हेन्यूमध्ये इयर ऑन इयर ग्रोथ दाखवली आहे. कंपनीचा सेम क्वार्टर सेम ग्रोथ यामध्ये 25% वगैरे ग्रोथ दिसली आहे या क्वार्टरमध्ये. कंपनीची पर स्क्वेअर फूट रेव्हेन्यू जो आहे तो कंटिन्यू गेल्या 3-4 वर्षापासून वाढत आहे. आता पहिलं तर 1299 रुपये त्यांचा रेव्हेन्यू झाला आहे जो की 2022 पासून चांगल्या प्रकारे वाढत आहे. तर या क्वार्टर 3मध्ये वगैरे 12 न्यू स्टोर वगैरे कंपनीने ओपन केले आहेत आणि आता त्यांचे टोटल स्टोअर वगैरे 160 स्टोअर वगैरे त्यांचे झाले आहेत व गेल्या 9 महिन्यामध्ये वगैरे कंपनीने 45 न्यू स्टोअर वगैरे ओपन केलेले आहेत व 2 एक्झिस्टिंग स्टोअर या फिस्कल इयरमध्ये वगैरे क्लोजसुद्धा केले आहेत त्यांनी. त्याच्यात पुढील मला तर ब्लिंकिटने वगैरे गुरुग्राम येथे वगैरे त्यांची 10 मिनिटामध्ये ॲम्ब्युलन्स सर्व्हिस वगैरे लॉन्च केली आहेत. या नवीन वर्षामध्ये ही नवीन त्यांचे सर्व्हिस वगैरे त्यांनी सुरू केले. ती पुढील 2 वर्षामध्ये सगळ्या देशातील मेजर सिटीमध्ये या ॲम्ब्युलन्स सर्व्हिस देण्याचे त्यांचे टार्गेटसुद्धा आहे व या सर्व ॲम्ब्युलन्स फुल इक्विड असतील म्हणजे सर्व आवश्यक गोष्टी वगैरे यामध्ये असतील इन्क्लुडिंग ऑक्सिजन सिलेंडर आपलं म्हणजे औषध वगैरे हे सर्व असतील त्या ॲम्ब्युलन्समध्ये. आता त्यांनी 5 ॲम्ब्युलन्स मध्ये ते आवश्यक उपकरणासोबत त्यांचा स्टाफही रुजू वगैरे केला आहे सेवेमध्ये. हे सेगमेंट पुढे जाऊन एक्सपांड करणार आहे ते यामुळे झोमॅटोला फायदा होऊ शकतो. त्याच्यात पुढील म्हणलं वरुण बेवरेजेसने नोव्हेंबर 2023 मध्ये एक QIP केली होती. त्यामध्ये जवळपास 7,500 करोड रुपये वगैरे रेजसुद्धा केले होते. त्या फंडचा वगैरे कंपनीने ते फंड वगैरे इन्व्हेस्ट करणार कंपनी आपलं एक्सपान्शन प्लॅनसाठी वगैरे असं कंपनीनं म्हटलं होतं. तर त्यांची एक सबसिडरी आहे जिचं नाव आहे बेवको जी की साऊथ आफ्रिकन कंपनी आहे त्यांची सबसिडरी आहे. तर या कंपनी जी आहे ही कंपनी सबसिडरी कंपनी ही पेप्सीची बॉटलिंग करते साऊथ आफ्रिकेमध्ये. तर त्यासाठी त्यांनी लोन घेतलं होतं. तर तेच लोन रिपेमेंट करण्यासाठी करण्यासाठी हे आता जवळपास 413 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे त्यासाठीच हे. तर
शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.